आदिमाया विश्वमाऊली महिमा तुझा अपार। हात जोडून एकवीरा माते वंदन तुला त्रिवार। एकवीराची जन्मकथा मी ऐकावितो आता। एकवीरा हीच मूळ आदिमाया रेणुका माता। 3.5 पीठाच्या
घटिका शुभ क्षणाला उभयतांचा विवाह झाला. पती सवेती रेणुका बाला गेली बघा त्या आश्रमाला. जीवन अवघे वैभवशाली पती सुखात तल्लीन झाली. पुण्याई ती फळास आली. 5 पुत्रांची माता जहाली. 5 पुत्रांची नावे ऐका रुमावंत वसु सुशेषा. विश्वावसुनी परशुराम तो अवतरला हो दुष्ट विनाशा. वदता वदता स्मृती जागली. स्कंद पुराणी कथा आगळी. कथा आगळी जगा वेगळी. रेणुका ही विचित्र वागली. चमदाग्नी ते अंतरयामी. ध्यान लावूनी निज मुक्कामी. गेली नदीवर रेणुका राणी. पाहून ऐसे संधी नामी. त्या समयाला ऐन दुपारी चित्ररथाची आली स्वारी. प्रेमिका संग जलविहारी. जलक्रीडा तो करी सत्वरी. पाहून त्यांच्या क्रीडाच्या नाना जागृत झाली कामवासना. जमदाग्नीने अंतर्ज्ञाना. जाणिली ही तिची भावना. अश्लील चाळा अंगी नसावा. अपराधाला दंड असावा. 4 पुत्रांना केली आज्ञा. रेणुकेचा वध करावा. आज्ञा पित्याची पुत्रांनी या मान्य केली नाही. 4ही पुत्र म्हणू लागले मारू कैसी आई. 4घेही होते मातृभक्त. जमदाग्नीचे खवळले रक्त. रेणुकेला मारील फक्त. परशुराम तो पितृभक्त. सदनी जेव्हा परशुवाला पिता तयाला सांगू लागला. तुझ्या आईने अपराध केला. शिक्षा करावी तूच तिला. तुझी यावा माझ्या कामी. करतो पुत्रा आज्ञा तुला मी. स्वामी माझे अंतर्यामी. बोला पिताजी काय करू मी. इतुके माझे तू वैकावे. अपराधीला दंड तू द्यावे. वज्राहुनी तू कठोर व्हावे. मातेला तू ठार करावे. ऐकून घे परशुरामाला काय करावे विचार पडला. जर पित्याला विरोध केला. शाप खरोखर देईल मजला. क्षणभर वाटे काय करावे. जन्मदातीला कसे मारावे. वीर असूनी स्त्री हत्येचे. पाप शिरावर कैसे घ्यावे. काय करावे काही सुचेना. शब्द पित्याचा त्याला रुचेना. विचार तयाला मुळी पटेना. कराया मन हे धजेना. नाही राखीला मान पित्याचा. क्रोध अनावर होईल त्याचा. घात करील हा 5 मुलांचा. होईल पुरता नाश कुळाचा. केला तयाने विचार स्पष्ट. पिता आपुला आहे कोपिष्ट. सत्य आहे ही एकच गोष्ट. प्रेमाहुनी कर्तव्य श्रेष्ठ. हृदयावरती दगड ठेविले. मन हे आपले कठोर केले. लाल भडक पाहुनी ते डोळे. रेणुकेला भय वाटले. ज्ञानेतून त्या परशुरामाने तलवार काढिली. वार करूनी सख्या हिची मानत उडविली. वचनाची ती पूर्ती केली. रेणुकाची हत्या केली. आपल्या पित्याची आज्ञा पाळली. जमदाग्नीला खुशी जहाली. आजवर ऐसे कुणी ना केले. परशुरामाने शौर्य दाविले. जमदाग्नी पुत्रास वदले.
मातृभक्ती जागृत झाली, जिवंत व्हावी पुन्हा माऊली. पित्याजवळ ही विनंती केली, जमदग्नीने तथास्तु म्हटले, परशुरामाचे हृदय दाटले, सद्भावाने चरण वंदिले. त्याने पित्याचे आभार मानिले. त्या समयी परशुरामाला गगना एवढा आनंद झाला, बेभान होऊन नाचू लागला. म्हणून पुढचा अनर्थ घडला. मागे पुढे ना त्याने पाहिले, जमदग्नी स्तब्ध राहिले. दुसऱ्या स्त्रीच्या धडाला त्याने आपल्या आईचे शिर लाविले. प्रकार ऐसा उलटा घडला, परशुरामाला विचार पडला, काय करावे कळेना त्याला. बोलू कुणाला, सांगू कुणाला. आशा मनीषा भंग पावली, अखेर अमृत कुपी काढली. परशुरामाने माय माऊली, रेणुकेला जिवंत केले. जिवंत होता त्वरित कळले. रेणुकेने नीट पाहिले, धड दुसऱ्याचे शिर आपुले. कसे कसे रे उलटे झाले. या गोष्टीची जाणीव होता, बोलू लागली रेणुका माता, शरीर शुद्ध हे करण्याकरिता. अग्नी सेवन करते आता. धडा धडा परशुरामाने अग्नी पेटवला, रेणुकेने अग्नीमध्ये त्या प्रवेश तो केला. अग्नीमधूनी बाहेर आली, अंगाकडे ती पाहू लागली, परस्त्रीच्या त्या शरीरावरती मोठी मोठी ती फोडे आली. फोड आलेले फुटू लागले, लशी रूपाने बाहेर सगळे, अशुद्ध शरीर निघून गेले. शरीरामध्ये शुद्ध झाले. जाणणारेही हेच जाणती, मानणारेही हेच मानती, फोडाना त्या नवती गणती. यालाच देवी येणे म्हणती. ठाऊक नव्हते या विश्वाला, संशोधकांनी मान्यच केला, तेव्हापासून हा बोलबाला. देवी रोग हा जाहीर झाला. कथा निराळी गणेश पुराणी, लिहिली आहे लिहिणाऱ्यांनी, एकविराची अमृतवाणी. ज्ञान देऊनी ऐका कानी. नर्मदेच्या त्या काठावरती महिष्मती ही नगरी होती, सहस्र अर्जुन महानृपती. असला होता गादीवरती. केली प्रतिज्ञा त्याने मोठी, पृथ्वी भ्रमण ते करण्यासाठी, पादाक्रांत ही करण्या धरती. सज्ज झाला सैन्य संगती. जमदग्नीची रेणुकानी, सहस्र अर्जुनाची पत्नी, दोघी जणी त्या सख्या बहिणी. यावे जाणूनी भाविकांनी. आश्रमाच्या त्या वाटेवरती एके दिवशी राम प्रहारी, मेवण्याची ही पाहून स्वारी. मेवणी रेणुका आली बाहेरी. मेवण्याचे ते चरण वंदिले, सन्मानाने घरी आणिले, कामधेनूच्या सहकार्याने. सुगंधी भोजन त्यास वाढिले. मेवणी माझी अजून एका तपस्व्याची पत्नी, सुगंधी भोजन कैसे दिधले चतुर्थी गृहिणी. राजाने मग केली चौकशी, बनविते ती भोजन कैसी, कुणीतरी तो बदला त्यासी. कामधेनु ती आहे तिज पाशी. सुटला लोभ त्या कामधेनूचा, तोल ढळला त्याच्या मनाचा, निश्चय केला त्याने हसाचा. हिरावून घेऊन जाण्याचा.
घटनेचे शल्यतयाला बोचू लागले. अपमानाचा घेण्या बदला पुन्हा एकदा सिद्ध जागला. थार मारण्या जमदग्नीला कपटपणाने मठात घुसला. हवी कशाला आहे रे तुझला, कामधेनु ती द्यावी मजला. महिष्मती त्या नगरी मधल्या शोभा आणील राजवाड्याला. जमदग्नी ते वदले मूर्खा, नसेल पापी तुझ्या सारखा. स्पर्श तिला तू करशील जर का, चांडाळा तू जाशील नरका. राग अनावर इतका झाला, तलवारीचा वारच केला. अडवीत असता रेणू केला, जखमी केले 21 वेळा. त्वरित आली रेणुकेच्या मुखातून वाणी. माझा परशु 21 वेळा जिंकिल ही धरणी. दुष्टाने त्या डाव साधिला, जमदग्नीला मारून गेला. हट्ट आपुला पुराच केला, कामधेनु तो घेऊन गेला. माता रेणुका रडू लागली. प्रेताला त्या मिठी मारिली, पती शोक ती करू लागली. वियोगे व्याकुळ झाली. परशुने या बिकट वेळी माता पित्याची कावड केली. कावड खांद्यावरती घेतली, त्या राजाची हद्द सोडली. कन्याकुब्ज त्या आश्रमातुनी, नर्मदेच्या तटावरुनी. मृत पित्याला देण्या अग्नी, आला माहुरी वनी निर्जनी. मृतात्म्याला देण्या सद्गती. सह्याद्रीच्या फाट्यावरती, मातापूरच्या वाटेवरती. सिंहाचल या स्थानावरती. पवित्र ऐशा मंगलस्थानी झाली अचानक आकाशवाणी. परशुरामा तू याच ठिकाणी, तुझ्या पित्याला द्यावा अग्नी. उभा राहुनी ऐकिली कानी. मंजुळ ऐसी आकाशवाणी, कावड त्या परशुरामानी. खाली ठेविले खांद्यावरुनी. पहाटेच्या त्या राम प्रहारी, संस्काराची केली तयारी. गोळा करूनी काष्टे ही सारी, चिताही रचिले नदी किनारी. माता रेणुका रडू लागली. पुत्राला ती बोलू लागली, माझ्या लाडक्या परशुरामा. पती सवे मी सती चालली. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर नित्य धर्माचे तू रक्षण कर. बोल आईचे तू ध्यानी धर, जनसेवा तू कर निरंतर. आज्ञा मानिली मातेची ही परशुरामानी. एक वीराची अमृतवाणी ठेवा तुम्ही ध्यानी. ऐका हो ऐका भक्त मंडळी, पुढे माता ती काय म्हणाली. मार्ग भल्याचा जाऊन गेली, उपदेशामा देऊन गेली. बदला घेण्या पितृवधाचा. सल्ला घ्यावा ब्रह्मदेवाचा, निश्चय पक्का करून मनाचा. टाकावा तू पाऊल पुढचा. पितृशवाला अग्नी दिल्यावर, विना विलंब दूरवर जावे. माझ्या यातना बघण्यासाठी, माघारी तू कधी न यावे. जळताना रे पाहून मजला. अपार दुःख होईल तुझला, सल्ला हिताचा तुला मी दिला. मार्ग क्रमावा आता तू पुढला. शब्द आईचे त्याला ते पटले, इच्छेप्रमाणे वागेन म्हटले. बोल मनावर ऐसे ठसले, हृदयाला ते जाऊन भिडले. इच्छा कांक्षा नको धरू तू. चिंता ही माझी नको
क्षणभर थोडा उभा राहिला, पाणी पाजूनी यावे आईला, त्याच पाऊली मागे फिरला. पुन्हा मागचा रस्ता धरला. एक नव्हे तर 6 दिवसांनी आला पुन्हा तो त्याच ठिकाणी. दत्तात्रयाच्या हस्ते तेव्हा श्राद्धविधी तो केला तयानी. भल्या पहाटे रम्य सकाळी 7व्या दिवशी विधीच्या वेळी त्याला आईची आठवण झाली. मोठ्याने मग बोंब ठोकली. आई आई टाहो फोडला, कानी हाक आली. पुत्र हाकेने माता रेणुका पुन्हा प्रकट झाली. क्रिया कर्म हे अपूर्ण असता हाक मला तू दिलीच नसती. वेळी अवेळी चिते बाहेरी प्रकट अशी मी झालीच नसती. काळा अंती रूप हे माझे पूर्ण तुला ते दिसले असते. पूर्ण रूपाने परशुरामा इथे वास्तव्य केले असते. भस्मीभूत हे शरीर माझे अर्धे अपूर्ण पाहून घ्यावे. कलियुगातील भक्त जनानी याच रूपाचे दर्शन घ्यावे. हळूहळू मग तिथीप्रमाणे क्रिया कर्मे ही पूर्ण झाली. माहूर गावी परशुरामानी मूर्ती आईची स्थापन केली. पृथ्वी अवघी 21 वेळा निक्षत्रियती करण्यासाठी आपल्या आईची अंतिम वाणी. हरी करून ते धावण्यासाठी. ब्रह्मदेवाच्या जवळी गेला युद्धनीती तो शिकण्यासाठी. नंतर गेला शंकराजवळी शस्त्रविद्या तो शिकण्यासाठी. काळ संपला शिक्षणाचा, अक्षय भाता दिला बाणाचा. या धरणीवर 21 वेळा केला पराभव क्षत्रियांचा. श्रीरामचंद्र जन्माले, परशुरामाचे कार्य संपले. आजवर जेवढे नगर जिंकले, कश्यप ऋषीला अर्पण केले. पश्चिमेकडून स्वतः निघाला, नाणेघाटाच्या मार्गे आला. तळी कोकणी खाली उतरला. अपरात प्रांती विकास केला. परशुरामाने बाण मारिले, समुद्रालाही मागे सारिले. कोकण प्रांत निर्माण हे झाले. ऐसे कार्य महान केले. अंतिम इच्छा पूर्ण केली त्या परशुरामानी. एक वीरेचा एकच वीर गेला होऊनी. एक वीरा माता जय जय. एक वीरा माता. 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 रेणुकाने जन्म दिला एक शूरवीर धनुर्धरा. म्हणून सगळे या मातेला म्हणती एक वीरा. भूतलावर रेणू राजाची कन्या तू होशील. शंकर वदले 5 पुत्रांची माता तू होशील. 5 मधला परशुराम तो धनुर्धर होईल. सह्याद्रीच्या कारले गावी घेऊन तुला येईल. गरीब दुबळे भाविक सगळे दर्शनास येतील. सांग
पतीची करता करता गेला जरी प्राण, पुत्र लाडका परशुराम तो देईल जीवदान. तूच रेणुका तूच अदिती तूच गायक वीरा, आदिमाया तू व्यापून उरली अवघ्या चराचरा. भक्त तुझे ते नित्य तुझा ग करतील सन्मान, सदा सर्वदा विश्व तुझे ग गाईल गुणगान. भाविक येतील गाऊन जातील गोड तुझी गाणी, जग हे सारे ऐकिल कानी तुझी अमृतवाणी. एकवीरा माता जय जय एकवीरा माता. सदा शिवाच्या वरदानाने गोष्ट खरी झाली, माता रेणुका लोणावळ्याच्या कारले गावी आली. गेली बघा ती चढून पायऱ्या उंच डोंगरावर, भक्तासाठी जागृत राही बसली सिंहावर. हाक मारिता संकट समयी जाते ही धावून, तीन भक्तांचे रक्षण करते पाठीशी राहून. कंठ दाटून येतो माझा गुण तिचे गाता, दिन दुबळ्याचा उद्धार करते एकवीरा माता. एकवीरा माता जय जय एकवीरा माता. तुमची आमची एकवीरा ही माता विश्वाची, सांज सकाळी वाट माऊली पाहे भक्तांची. परशुरामानी भक्तावरती केले उपकार, त्याने आपुल्या सख्या आईला आणली इथवर. अशी ही माता दया सरिता माया ममतेची, द्वारी तिच्या तर वाहे निरंतर गंगा भक्तीची. महामायेचे चरण वंदिले अवघ्या विश्वानी, देवापेक्षाही श्रेष्ठ मानिली साऱ्या भक्तांनी. एकवीरा माता जय जय एकवीरा माता. एकवीरा माता जय जय एकवीरा माता. पूज्य देवता उपासकांची, कुलस्वामिनी एकनाथांची, शीतल सावली दुःखी दिनांची. माय माऊली दिन भक्तांची, ही आदिशक्ती ही आदिमाया, नित्य शिरावर धरते छाया, भक्त जनांना लावी माया. जमदाग्नीची ही निज भार्या, कारल्याच्या त्या शिखरावरती बैसोनी ती सिंहावरती, दीन दुखी अन दुबळ्यावरती. नजर ठेविते सगळ्यावरती. हाक ऐकुनी घेई भरारी, नौका आमची लावी किनारी, दुःखितांचे दुःख निवारी. अवघ्या विश्वाची कैवारी, दुष्टांनाही करते शासन, भक्त जनांचे करते रक्षण, राक्षसाचे करते भक्षण. करते आमचे पालन पोषण. नित्य आईच्या दर्शनासाठी भक्त जनांची होई दाटी, सह्याद्रीच्या डोंगर काठी. भाविकांची गर्दी मोठी, भाविकांना प्रसन्न होई, पुण्यवंतांना दर्शन देई, नव
तत्व महान तत्व वंदन करते अवघे विश्व म्हणून तिला ते आहे महत्व लाडकी कन्या रेणू राजाची सुशील पत्नी जमदाग्नीची जन्मदाती परशुरामाची उच्च देवता द्रविड जनांची मातापूरच्या माहूर गडावर कारल्याच्या त्या उंच कड्यावर ठेवते दृष्टी दुःखी दिनावर करी कृपा ही भक्त जनांवर भक्तांना ती दर्शन द्याया गडावरी आली कुणास ठावे येऊन तिजला किती वर्ष झाली पूर्वी कारले गावा ठिकाणी राहत होता ऋषी सद्गुणी तुळजापूरची अंबा भवानी एक विराही तिची भगिनी सांगायचा तो रुची कहाणी ऐकावयाती अंबा भवानी गुपचुप यायची विवरा मधुनी निघून जायची आपल्या सदनी दुसरी कथा ही सुरस नामी देवी भक्त जनार्दन स्वामी एकनाथांचे अंतर्यामी एक वीराचे भक्त प्रेमी आश्रम त्यांचा नाल्या पल्याड भक्ती ही होती जीवा पल्याड दर्शनाची मनात बोढ भाव भक्तीचा लागल वेड आला ओढ्याला एकदा पूर मनी लागली ही हुरहुर जीवा लागला एकच घोर कधी मी जाईन आई समोर भक्ताची ही व्यथा पाहुनी स्वामींच्या ती स्वप्नी जाऊनी साक्षात्कार हा त्यांना दावनी आले पहा दृष्टांत देऊनी आजूबाजूला नीट पाहती विहिरीत आहे अंशरूपी ती तरंगत आहे माझी मूर्ती करी स्थापना काढून वरती स्वप्न कथा ही सत्य वाटली विहिरीमध्ये त्या उडी घातली मूर्ती देवीची वरती काढली कारला येथे स्थापन केली गुरु जनार्दन एकनाथांचे भक्त खरे ते एक विराचे झाले आदर्श दिन भक्तांचे आज या साऱ्या भाविकांचे कारल्याची ही एक विरामाता एकनाथांची कुलदेवता दिनदुबळ्यांची दया सरिता करतो तिला मी वंदन आता अशा प्रकारे स्वामींच्या ती स्वप्नामध्ये आली गुरु
पंचेची करते रक्षण, नाव घेऊन करीतो वंदन. एकवीराचे करतो वर्णन. 2000 वर्षापूर्वी होती देवी कारले गावी, इतिहासाने दिधली ग्वाही. भाविकांनी समजून घ्यावी. सोडून जाता विहार गावा, पायऱ्या चढता येतो थकवा, देवीचा मग करता धावा. थकल्या जीवाला मिळे विसावा. दृश्य मनोहर हिरवेगार, प्रथम लागे प्रवेशद्वार, दर्शनी त्या भागासमोर. वाटे मनाला प्रसन्न फार. द्वारापाशी जुना पुराणा, देवीचा तो नगारखाना, शिवराजा उभा पाहना. देवीचे ते मान जाणा. लेणी द्वाराच्या समोर आहे, सुंदराहुनी सुंदर आहे, एका दगडी चबुतऱ्यावर. एकवीराचे मंदिर आहे. दर्शनाशी येता अन जाता, डोळ्यानेही बघते जनता, कमानीवरच्या त्या 9 घंटा. नादनी नादे त्यांचा मोठा. 45 फूट उंचीचा, 16 कोनी स्तंभ सिंहाचा, कारलेच्या समोर साचा. देखावा हा शिल्पकलांचा. सभा मंडपी ओवऱ्यावरती, घोडेस्वारांच्या विविध मूर्ती, एका भिंतीवर 3 हत्ती. कोरीव नक्षी खाली वरती. महाद्वारावर मिथून शिल्प, सुंदर जोड्या नरनारीच्या, जुन्या पुराण्या लेण्यामध्ये या. बुद्धाच्या त्या अनेक मूर्त्या. सद्भावाने चरणावरती झुकतो हा माथा, लेण्यामध्ये या नांदे माझी एकवीरा माता. गाभाऱ्यातील पाषाण मूर्ती, कोरली एका खडकावरती, शेंदुराची किती थरेती. चढली आहेत अंगावरती. मिनमिन करती नेत्र सुरेख, चाफे कळी सम सरळ नाक, प्रसन्नकारी हसरे मुख. पाहून आम्हा मिळते सुख. हिरवा शालू हिरवी तोळी, हिरव्या बांगड्या
गजर तेव्हा वाजत गाजत देवघर गावा मिरवित आणते भैरव देवा समोरच्या त्या तलावाभवती पालखीला या लैना चवती पाहून ऐसी अपार भक्ती येती शहारे अंगावरती नाचत नाचत येती सारे वाजू लागती ढोल नगारे भक्ती भावात रमती सारे अंगामध्ये घुमती वारे साळी माळी अगरी कोळी सामील होई जनता भोळी मध्ये अचानक भलत्या वेळी देव ऋषी देती आरोळी हौसे गौसे नवसे सगळे पैसे वाले गरीब दुबळे यूपी बिहारी मुंबई वाले एका ठिकाणी जमती सगळे पुरुष महिला एका संघ सगळ्यासाठी एकच रांग सोहळ्यामध्ये या होऊन दंग अंगावरती गुलाल रंग भक्तीचा हा जल्लोष होई मांगल्याचा अनुभव येई देहभान ते हरपून जाई संसाराचा विसर होई अपूर्व ऐसा सोहळा होई एकविरा मातेचा स्वर्गामधून देव ही करती वर्षाव सुमनांचा पालखी त्या भैरवनाथाची देवळामध्ये त्या गेल्यावरती भाविक सगळे धावत घेती काल्याच्या त्या डोंगरावरती काळ्या कुट्ट त्या अंधाऱ्या राती हळूहळू ते पायऱ्या चढती चढता चढता स्मरण करती देवीचा तो जय घोष करती रात्रीचा लेला थकवा डोंगर माथी घेती विसावा वंदुनिया त्या सूर्य देवा देवी चरणी अर्पुन भावा चैत्र शुद्ध त्या सप्तमीला भक्त पुन्हा ते होती गोळा भाविकांचा जमतो मेळा एकविराच्या मिरवणुकीला मुखवटा तो एकविराचा 100 नंबरी सुवर्णाचा पालखीमध्ये तो घालून साचा मानतयाला नाचवण्याचा नाचत नाचत आईची स्वारी मंदिरातून प्रवेशद्वारी तिथून मग त्या लेण्याद्वारी फिरून शेवटी येई माघारी अखेर संपतो पालखी सोहळा रांग लागते दर्शनाला दुसऱ्या दिवशी अष्टमीला सुरुवात होई मानपानाला कुणी आईला कोंबड्या देती कुणी आईला बकरे देती दागदागिने अर्पण करती सद्भावाने प्रसाद घेती सोळी बांगड्या अर्पण करती सवाशिणी त्या भरती ओठी कुणी वाहती खोबरा वाटी कुणी मुलांचे जावळ करती सोहळा ऐसा महामायेचा माझ्या एकविराईचा भावपूर्ण या नवलाईचा देवाला भला पुण्याईचा विश्वाची ही विश्वमाऊली पूजनीय माता हृदय माझे दाटून येई गुण
चमत्कार सिंहावरती भोवून स्वार दुष्टांना तू केलेस ठार तूच दिली या हाती लेखणी तूच दिली या मुखात वाणी तूच बैसली माझ्या रसनी काल्याच्या त्या सिंहासनी मूर्ती तुझी ही उभी लोचनी वंदितो मी दोन्ही करानी जगा वेगळी तुझी कहाणी कथन केले आनंदाने ऐक अनंता एक नाथाच्या स्वप्नामध्ये आली एक वीरा माता दर्शन त्याला देऊनिया गेली एक वीरा माता जय जय एक वीरा माता एक वीरा माता जय जय एक वीरा